आहे. याच ठिकाणी अतिथी देवो भव कक्षाकडे आपण जातोय. याच ठिकाणी या स्पर्धेसाठी लाभलेली सन्माननीय उपस्थिती संतोष निकम साहेब यांचा याच ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय आणि त्यांना सन्मानित करतील या मंडळाचे पदाधिकारी तानाजी फावरे यांच्या माध्यमातून त्यांना सन्मानित केलं जात आहे. तरी मी संतोष निकम साहेब यांना विनंती करेन की त्यांनी याच ठिकाणी व्यासपीठासमोर यायचं आहे. आणि आता स्ट्राईकवर येतोय तो विशाल विशाल आणि सुमित राजन. सन्माननीय संजयजी कदम साहेबांचा सन्मान राजेजी फावरे यांच्या शुभ हस्ते होईल. पहिल्या चेंडूवर आलेला उत्तुंग असा षटकार आणि षटकार संघाचे धावांचा मात्र श्रीगंश झाला 6 या अंकावरती. पुन्हा एकदा राजे टू विशाल असा मारा असेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. स्ट्राईक लाईनला विशाल नॉन स्ट्राईक तो सुमित. पंचांना विनंती आपल्याला निर्णय सांगायचा आहे. चेंडू सी मार शबार येतोय चौकार. पहिल्या चेंडू मात्र षटकाला दुसऱ्या आला येतो चौकार. चौकार संघाची धावसंख्या 10 या अंकावरती. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकण्यास सज्ज राजन टू विशाल असा मारा असेल. चालू असल्यासना कालका 1 रुपया पुरुष चौगुलेवाडी विपक्ष नीलचक्र होडकवडे बुद्धवाडी. पुण्यात येतो चेंडू सी मार शापार येतो उत्तुंग षटकार आणि या षटकार संघाची धावसंख्या 16 अंकावरती. एक आक्रमक पवित्रा घेतो तो फलंदाज विशाल. स्ट्राईक लाईनला तो स्ट्राईक लाईनला विशाल नॉन स्ट्राईकला तो सुमित. नीलचक्र होडकार बुद्धवाडी संघाची धावसंख्या 16 या अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज राजन. पुन्हा चेंडू मात्र वीरकाम दिला. चेंडू होतोय सीमा रेषा येतोय चौकार. संघाची धावसंख्या बघतोय मात्र 20 या अंकावरती. आक्रमक पवित्रा घेतोय. सुरेख फलंदाजी करतोय. चेंडू बॅट आपल्या बॅटमधून चौकार षटकांच्या आधीमध्ये करतोय फलंदाज विशाल. आपल्या नावाप्रमाणे आपली खेळी मात्र विशाल करतोय तो फलंदाज विशाल. नीलचक्र होडकरवाडी संघाची बौद्धवाडी संघाची धावसंख्या बघतोय 20 या अंकावरती. काल काही कृपा पुरुष चौकडी संघाने नाणेफेक कौल जिंकण्याचा प्रथम शतरक्षण स्वीकारला. नीलचक्र होडकर बुद्धवाडी संघाला बॅटिंगसाठी मात्र इथं 5 रन केलेले आहे. इथं मात्र चेंडू मात्र निर्धाव जातोय. इथे निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिरावली गेली 20 या अंकावरती. धावांचा डोंगर उभा करण्यात यश प्राप्त करतोय नीलचक्र होडकरवाडी बुद्धवाडी संघ. मित्रांनो स्वतःला मात्र ढासलो देऊ नका. ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नाहीत. संकट असे तुटून पडा की जिंकलात तरी त्याच गडे हरलात तरी त्याच गडे. पंचाने आपला निर्णय 2 समांतर व्हाईटच्या रुपये धावसंख्या मिळते आव्हांतर आणि एक आव्हान संघ धावसंख्या बसते 21 या अंकावरती. पुन्हा गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्कवर राजन टू विशाल असा मार असेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक व्हाईट टाकले तर गोलंदाज राजनने. इथे मात्र केवळ दिशा असून महत्व गती असून महत्व. चेंडूला मात्र योग्य दिशा देणे खूप महत्वाचं आहे. राजेंद्र मात्र सुरेख गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र जखडून ठेवायला. इथे मात्र धावांचा डोंगर आतापर्यंत धावसंख्या पोहोचते 22 या अंकावरती. बिनबाद 22 अशी धावसंख्या पोहोचते.
पुन्हा एकदा सज्ज झाला तो गोलंदाज राजन. थोडंसं महागडे षटक म्हणावं लागेल गोलंदाज राजनचं. पुन्हा एक सज्ज राजन. मात्र विषाणामध्ये चेंडू मात्र दिशा दिली ऑन साईडला. एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या बोलते 23 या अंकावर. पहिल्या षटकाची समाप्ती होते. बिनबाद 23 अशी धावसंख्या. इथे मात्र धावांचा डोंगर उभा करतो तो. वैयक्तिक गोड्यातील पहिल्या संघाकडून दुसरे षटक घेऊन प्रवीण टू विशाल असा मार असेल. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला तो प्रवीण. नॉन स्ट्रायकर एंडला विशाल. नॉन स्ट्राईक एंडला तो सुमित. प्रवीणला मात्र सुरेख पद्धती गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये महागडे षटक मानावे लागेल. राजांचं 23 धावसंख्या त्याने 6 चेंडूमध्ये 23 धावसंख्या खर्च केलेली आहे. आता मात्र वैयक्तिक गोड्यातील पहिल्या आणि संघाकडून दुसरे षटक टाकण्यास सज्ज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती प्रवीणला मात्र इथे मात्र धावांचा डोंगर नक्कीच रोखावा लागेल आपल्या संघासाठी. निलचंद्र होडकार बुद्धवाडी संघाची धावसंख्या पोहोचते 23 या अंकावर. बिनबाद 23. कोणत्या वेळेचा विलंब लावून मित्रांनो आपल्याला स्पर्धेत अनेक सामने टाइम मध्ये पूर्ण करा. पुन्हा सज्ज गोलंदाज मार्को प्रवीण टू विशाल. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू मात्र सरळ यष्टरच्या हातामध्ये विसावला गेला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची इथे एक सांगता होते. प्रवीणला मात्र सुरेख गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया. भिरकाम दे ऑन साईडला. आता मात्र सुरेख झेल टिपला गेला आणि इथे विशालचा मात्र संपलाय झेल. टिपलाय झेल आणि विशालचा मात्र इथं संपलाय खेळ. इथं सुरेख झेल टिपला गेला. पहिलं विकेटचं पतन. पहिला गडी मात्र इथं बाद होतोय विशालच्या रूपाने 23 या अंकावरती. नवीन बॅटर मैदानात दाखल वंश. स्ट्रायकरला वंश नॉन स्ट्रायकर सुमित. पुन्हा सज्ज प्रवीणला मात्र अशाच पद्धतीची गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. इथे धावांचा डोंगर नक्कीच रोखावा लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी. सज्ज आहे तो प्रवीण टू वंशचा मार असेल. चेंडू मात्र हवेमध्ये पाहू. झेल होतो काय परंतु झेल मात्र टिपला नाही. एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या प्रयत्न दुसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या होती मात्र 25 या अंकावरती. प्रवीण मात्र सुरेख गोंधळी करतो. मात्र शत्रक्षणी सुरेख झेल टिपणं खूप गरजेचं आहे आपल्या संघासाठी. धावसंख्या 25 अंकावरती. आता मात्र सज्ज झालाय तो प्रवीण टू वंशचा मारा असेल. नो प्लस बायच्या रोपणी 4 असून एक 5 धावसंख्या मात्र धावसंख्या ऍड झाली. धावसंख्या पोहोचते 30 या अंकावरती. एखादी चूक मात्र नक्कीच महागात पडू शकते. आपला संघ ते पराभवाच्या छायेत लोटला जाऊ शकतोय. उघडा डोले पहा नीट. हा चेंडू आहे फ्री हिट आणि सुवर्ण संधी आले फलंदाज वंशला. हा चेंडूवर फ्री हिट आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो प्रवीण टू वंशचा मार असेल. चेंडू मात्र ऑन साईडला ढकलून द्या पाहूया आणि एक धावसंख्या पूर्ण झाली. संघाची धावसंख्या बोलते 31 या अंकावरती. आता मला स्ट्रायकर एंडला सुमित. नॉन स्ट्राईक एंडला तो वंश.
वंश पुन्हा सज्ज सुरेख चेंडू निर्धाव चेंडू चेंडू मात्र सरळ एसटीच्या हातामध्ये विसावला गेला आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. स्ट्रायकरला वंश, नॉन स्ट्राईकला तो सुमित. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मात्र सांगता होते. धावसंख्या पोहोचते 31 अंका होते. आता मात्र सुरेख दुसऱ्या षटक मात्र सुरेख टाकलं होतं गोलंदाज प्रवीणने. धावसंख्या स्थिरावली की 31 अंकावरती 2 षटकाची इथे मात्र समाप्ती झाली. नीलचक्र होडकार बुद्धोड संघाची धावसंख्या 1 गडी बाद 31. आता मात्र अंतिम षटक, हानमय षटक. या षटकामध्ये किती धावा जमवल्या तर पाहूया. या षटकामध्ये धावांचा डोंगर किती उभा केला तर पाहूया. नीलचक्र होडकर बुद्धोड संघ कशा पद्धतीने धावांचा डोंगर उभा करत अंतिम षटकामध्ये. मागचा आपण सामनावाला 43-44 धावसंख्येचं आव्हान होतं आणि 44 धावसंख्येचं आव्हान राजवल रायडर्स कुणबीड संघाने सहज पार केलं होतं. आता मला अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज निकेश. स्ट्राईकला येतो वंश. निकेश मात्र अंतिम षटक, हानामय षटक, स्लॉगोरचे षटक घेऊन येतो निकेशला मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. डॉट्स रुपये चेंडू नक्कीच फेकावे लागतील अंतिम षटकामध्ये. खोलरपतीचा मारा होता, अर्करपतीचा चेंडू नक्कीच फेकला होता, पण तत्पूर्वी 1 धावसंख्या सहजरित्या पूर्ण. संघाची धावसंख्या होते 32 अंकावरती. निकेशला मात्र अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, जकडून ठेवावी लागेल. सुरेख प्रत्येक क्षेत्रक्षेला इथे झेल मात्र नक्कीच टिपावा लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी. तुमचा एखादी चुकी आपल्याला आपल्या संघाला पराभवाच्या छायेत लोटलं जाऊ शकतं. प्रत्येक झेल टिपणं खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा सज्ज निकेश गोलंदाज मार्कवर निकेश टू सुमित असा मार असेल. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू मात्र सरळ इष्टच्या हातामध्ये विसावला गेला. इथे मात्र एक निर्धाव चेंडूची इथं सांगता होते. अशाच पद्धतीची गोलंदाजी नक्कीच निकेशला करावी लागेल. निकेशच्या खांद्यावर जबाबदारी संघाच्या संघनायकाने दिलेली आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होणे खूप गरजेचं आपल्या संघाच्या विजयासाठी. काही नॉकआउट स्पर्धे आहे, जो संघ या स्पर्धेमध्ये विजय होईल तो पुढे जाईल. हरलेला संघ मात्र आपला या स्पर्धेत हरलेल्या संघाच्या स्पर्धेत आव्हान मात्र संपुष्टात येऊ शकतं. पुन्हा सज्ज बॅक टू बॅक निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी करतो गोलंदाज निकेश. बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. अशाच पद्धती गोलंदाजी मात्र नक्कीच निकेशला करावी. पहिलं षटक महागडं षटक म्हणावं राजांचं. दुसऱ्या षटकामध्ये प्रवीणने बी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये 23 धावसंख्या आल्या होत्या राजांच्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रवीणच्या मात्र 7 धावा दिल्या होत्या. आता निकेश मात्र कशा पद्धती गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, मात्र शतरक्ष यष्टकीने मात्र चुकी केली आणि 22 पण 1 धावसंख्या पूर्ण केली. संघाची धावसंख्या पोहोचते 33 अंकावरती. धावसंख्या 33 अंकावरती. निकेशला मात्र अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी. 4 चेंडू निकेशने फेकले गेले, मात्र 2 धावा दिल्या, 2 चेंडू निर्धाव चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. आता मात्र या षटकातील शेवटचं 2 चेंडू कशा पद्धतीने निकेश टाकतोय, कशा पद्धतीने मारा असेल. चेंडू मात्र ऑन साईडला भिरकावून दिलाय. चेंडू सीमा रेषा येतोय चौकार. वंशोंच्या बॅटमधून निघेला चौकार. 37 लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र अंतिम चेंडू शिल्लक. अंतिम चेंडूमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. चांगला निर्धाव चेंडू, स्वरूपाचे चेंडू नक्कीच फेकावे लागेल. जवळ मला वाटतं 40च्या आतमध्ये नक्कीच रोखावं लागेल प्रतिस्पर्धी संघाला. कारण या मैदानामध्ये 40-45 धावसंख्या नक्कीच चांगल्या पद्धतीची बॅटिंग लाईन असेल तर नक्कीच चेस होतात. त्याच पद्धती तुम्हाला चांगली बॅटिंग लाईन असणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा सज्ज झालं निकेश टू वंश असा मारा असेल. अंतिम चेंडू टाकणे सज्ज गोलंदाजच्या ट्रॅकवरती. निकेश वंश असा मारा असेल.
अंतिम चेंडूमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करतोय पाहूया. वंशला म्हणतात चौकार षटकांची आतिषबाजी नक्कीच करावी लागेल. शेवटचा चेंडू ऑफच्या दिशेने मारला. एक धावसंख्या पूर्ण. दुसरा प्रयत्न होता पाहूया. दुसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट संघाची धावसंख्या पोहोचते 39 अंकावर. आता मात्र 18 चेंडू 40 धावसंख्येचं आव्हान असेल. 18 चेंडूमध्ये 40 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे. नीलचक्र होडकर बुद्धवाडी संघाने प्रथम फलंदाजी असताना 39 धावा जमा केल्या आणि 40 धावसंख्येचं आव्हान ठेवलं आहे. कालकाई कृपा पुरुष चौगुलेवाडी संघासमोर. आता पुढील सामना असेल JBCC पन्हाळजे कोंडवाडी आणि खेमराज क्रिकेट क्लब शिरसी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण टॉस मध्ये यायचं आहे. पन्हाळजे कोंडवाडी आणि खेमराज क्रिकेट क्लब शिरसी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपणास विनंती असेल आपण टॉस बॉसमध्ये यायचं आहे. नाणेसाठी यायचं आपला पुढील सामना असेल. तसे नीलचंद्र होडकाडी बुद्धवाडी संघाला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि कालकाई गुरुबा पुरुष चौगुलेवाडी आपले सलामीचे बॅटर्स मैदानात पाठवायचे आहे. 18 चेंडू आणि 40 धावा समीकरण असेल. 18 चेंडू 40 धावा समीकरण. पन्हाळजे कोंडवाडी विपक्ष खेमराज क्रिकेट क्लब शिरसी कॅप्टन्सला विनंती करतो आपण टॉस बॉसमध्ये यायचं आहे. पन्हाळजे कोंडवाडी आणि खेमराज क्रिकेट क्लब शिरसी आपण टॉस बॉसमध्ये कॅप्टन्स आपणास विनंती असेल आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. आपला पुढील सामना असेल कालकाई कृपा पुरुष चौगुलेवाडी आपले सलामीचे बॅटर पाठवायचे आहे. पन्हाळजे कोंडवाडी आणि खेमराज क्रिकेट क्लब शिरसी आपण कॅप्टन्स आपण टॉस बॉसमध्ये यायचं आहे. पन्हाळजे कोंडवाडी कॅप्टन्स आणि खेमराज क्रिकेट क्लब शिरसी टॉस बॉसमध्ये यायचं आहे. सलामीचे प्रारंभिक जोडी कालकाई कृपा पुरुष चौगुले संघाकडून रोहन आणि निकेश सलामीचे बॅटर मैदानात दाखल. 18 चेंडू आणि 40 धावसंख्येचं आव्हान उभं आहे कालकाई कृपा पुरुष चौगुले संघासमोर. नीलचक्र होडकार बुद्धवाडी संघाने प्रथम फलंदाजी असताना 39 अर्थात 39 धावसंख्या जमा केल्या स्कोअर कार्डवरती आणि 40 धावसंख्येचं आव्हान ठेवलं आहे कालकाई कृपा पुरुष चौगुले संघासमोर. आता मात्र पुरुष चौगुले संघाचे सलामीचे बॅटर मैदानात रोहन आणि निकेश सलामीची जोडी 18 चेंडू आणि 40 धावसंख्येचं आव्हान आहे. थोडंसं महागडं आव्हान म्हणावं लागेल परंतु क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूमध्ये काय गाडी सांगता येत नाही. 6 चेंडूमध्ये 6 षटकार येण्यामध्ये क्रिकेट आणि 6 चेंडूमध्ये एकही धाव नाही येण्यामध्ये क्रिकेट अनिच्छा खेळ आहे. कोणता संघ विजेच्या दिशेने जाऊ शकतो सांगता येत नाही. पाहूया सामन्यास सुरुवात. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकण्यास सज्ज विशाल टू स्क्वेअर मारा. पंच दोनात समांतर्गत बाहेरच्या धावसंख्या मिळते. आव्हान संघाची धावसंख्या पोहोचते 1 अंकावरती. स्ट्रायकरला निकेश, नॉन स्ट्राईकला तो रोहन. चेंडूला मात्र दिशा दिली. चेंडू गेला वाऱ्याच्या वेगाने येतोय चौकार.
पन्नालजी कोंडवाडे आणि खेमराज क्रिकेट क्लब शिरसी या दोन संघांना नाणेफेकीचा कौल जिंकला आणि खेमराज क्रिकेट क्लब शिरसीने टॉस विन झाले आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. विशाल टू निकेश असा मार असेल. निकेशच्या बॅटमधून पहिल्या चौकाराला धावसंख्येमध्ये 5 अंकावरती. पुन्हा पंच दोन समांतर करता बाहेरच्या धावसंख्या मिळते अवांतर आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या मात्र पोहोचते 6 अंकावरती. बिनबाद 6. जिंकायचं असेल तर चांगल्याच पद्धतीची गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. झेल मात्र तिथं सुटला गेला. चार धावसंख्या पूर्ण केल्या. एखादी चूक तर झेल टिपला गेला तर नक्कीच फलंदाज बाद झाल्या असत्या आणि या 4 धावा रोखल्या असत्या. मित्रांनो, प्रत्येक झेल टिपणं गरजेचं आहे. हे क्रिकेटचं परिसूत्र आहे, तर तुम्हाला प्रत्येक झेल टिपणं नक्कीच संघ तुमच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतोय, कारण या 4 धावा नक्कीच महागात पडू शकतात. क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्वाचं आहे. महत्व आहे. पुण्याला सज्ज गोलंदाज विशाल टू निकेश असा मार असेल. धावसंख्या पोहोचते 10 अंकावरती. 10 अशी धावसंख्या. मस्त मात्र चेंडू टाकलेला. लेग इस्टूची चेंडूला मात्र दिशा दिली. ज्या पद्धतीने चेंडू मात्र गतीने आला होता त्या चेंडूला गती दिली आणि त्या गतीने चेंडू सीमा आरशा पार झाला. चेंडू सीमा आरशा पार येतोय चौकार आणि या चौकार संघाची धावसंख्या 14 या अंकावरती. चांगल्या पद्धती गोलंदाजी फलंदाजी करतो तर निकेशच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत. 14 धावसंख्या. पुन्हा एकदा विशाल टू निकेशचा मार असेल. चेंडू मात्र हवेमध्ये होता, मात्र झेल टिपता आला नाही. 1 धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्या प्रयत्न. दुसरी धावसंख्या पूर्ण. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय. तिसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट संघाची धावसंख्या पोहोचते 17 या अंकावरती. आता मात्र या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचं 2 चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या पोहोचते मध्ये 17 या अंकावरती. चांगल्या पद्धतीने फलंदाजी चालू आहे निकेश आणि रोहनची. निकेशने आतापर्यंत चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली आपल्या संघासाठी. आता मध्ये चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र एक्स्ट्राच्या हातामध्ये विसावला गेला. चेंडूने मात्र उचली घेतली होती, मात्र सुरेख एसटी रक्षणने चेंडू मात्र पकडला गेला आणि निदाव चेंडू इथं मात्र सांगता होते. धावसंख्या मात्र 17 या अंकावरती. बिनबाद 17. चेंडू गेला सीमा रेषा पार येतोय. बिग षटकार. धावसंख्या 23 अंकावरती. थोडस महागडा षटक म्हणावं. विशालचा आक्रमक पवित्रा घेतलाय तो निकेशने. फलंदाज बॅट्समन निकेशने चौकारांची आतिषबाजी केली आहे ती आतिशने. पहिल्या षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या बिनबाद 23 अशी धावसंख्या पोहोचते. काल काही कृपा पुरुष सगळी संघाची आता मात्र 12 चेंडून 17 धावांची गरज असेल. 12 चेंडू 17 धावा समीकरण पाहूया काय घडतंय काय बिघड. आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघाकडून षटक क्रमांक 2 घेऊ स्वस्तिक टू रोहन असा महाराज. स्वस्तिक टू निकेश असा मारा असेल. पाहूया वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरे षटक टाकण्याचे सज्ज स्वस्तिक. चेंडू मात्र भिरकावून दिलाय स्क्वेअर लक्षातामध्ये. चेंडू आता सीमा रेषा पार येतोय. बिग षटकार. धावसंख्या बघतोय 29 लॉस ऑफ 0 विकेट. 29 अशी धावसंख्या पोहोचते. निकेशच्या बॅटमॅन उत्तुंग षटकार आपल्या संघासाठी धावांचा डोंगर उभा करतोय. आता मात्र 11 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. प्रत्येक चेंडू निर्धाव टाकणे खूप गरजेचं आहे. गोलंदाज स्वस्तिकला.
कौतुकतून निकेश असा मार असेल. चेंडू गेला सीमा रेषा पार, येतोय उत्तुंग षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. संघाची धावसंख्या पोहोचते 35 या अंकावरती. निकेश मात्र आक्रमक पवित्रा घेतोय. निकेशच्या बाजूमध्ये आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार आलेले आहेत. निकेश मध्ये धावांचा डोंगर नक्कीच पार करतोय. केवळ 5 धावांची गरज आहे. सुरेख चेंडू फेकला गेला होता मात्र 22 रूपयांमध्ये 1 धावसंख्या पूर्ण केली. संघाची धावसंख्या पोहोचते 36 अंक 36. लॉस ऑफ 0 विकेट. आता मात्र केवळ 4 धावांची गरज आहे. काल काही कृपा पुरुष चौगुलेवाडी संघाला. कारण या मैदानात पाहिलं तर धावांचा डोंगर 40-45 धावसंख्येचा डोंगर नक्कीच सेकंड बॅटिंग वाली चेस करतायत. धावांचा डोंगर नक्कीच चेस होतोय. धावांचा इथं 5 लाख सहज इथं पूर्ण होतोय. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच करावीच लागेल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज स्वस्तिक. 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या बोलते 37. लॉस ऑफ 0 विकेट. आता मग केवळ 3 धावांची गरज आहे. आता मात्र स्ट्रायकरला रोहनला पाहूया चौकार मारून संघ विजय करतो का. चेंडू गेला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अशा रीतीने 2 धावसंख्या पूर्ण आली आणि 22 रूपयाने 1 धावसंख्याच्या 3 धावसंख्या पूर्ण. आणि अशा रीतीने काल